बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतील साफसफाई कर्मचाऱ्यांचा गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेला संप आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, हा संप मागे घेण्यामागची कारण काय? नवी मुंबई महानगरपालिकेचे जे साफसफाई कर्मचारी आहेत, जे रस्ता नवी मुंबई जे शहर आहे त्यातल्या रस्त्याची साफसफाई करतात, त्याचबरोबर रुग्णालय जे आहेत त्या रुग्णालयामध्ये साफसफाई केली जाते, त्यांना गेल्या अनेक वर्षापासून त्याची किमान वेतन ही त्यांची मागणी होती। मात्र याबाबत पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत होतं, त्यामुळे गेली 4 दिवस झाले त्यांनी संप सुरू केला होता। आज संपाचा 5वा दिवस होता आणि यामुळे नवी मुंबईमध्ये संपूर्ण कचऱ्याचे ढीग तयार झाले होते, सगळीकडे दुर्गंधी पसरली होती। या संदर्भामध्ये ठाणे कामगार आयुक्तांकडे मीटिंग झाली, नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी आणि युनियनचे लीडर आहेत त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तोडगा काढण्यात आलेला आहे। महानगरपालिका जे प्रशासन आहे त्यांच्याकडून लेखी आश्वासन देण्यात आलेलं आहे, येत्या 2 महिन्यामध्ये किमान वेतन या संदर्भात कामगारांना ठोस आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर दिवाळीच्या तोंडावरती जो काही नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे आज दिवाळी आजपासून सुरू झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी आता कामगार संघटनेने सुद्धा नमतं घेतलेलं आहे आणि नागरिकांनाही त्रास देणं बरं नाहीये। त्यामुळे आता कामगार संघटना आहे त्यांनी हा संप आज मागे घेतलेला आहे। त्यामुळे आता येत्या 2 महिन्यामध्ये पाहिलं जाईल की कशा प्रकारे पालिका आपलं आश्वासन पूर्ण करते का। नक्कीच विनायक, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। या सफाई कामगारांचं खरंच कौतुक करायला हवं की दिवाळी सुरू झाल्यानंतर आपला संप मागे घेतलाय, आपल्या मागण्या थोड्याशा मागे ठेवल्यात आणि जनतेचं हित त्यांनी बघितलेलं आहे।